शेताचा रस्ता असा कसा. नमस्कार, मी तुमचा आदित्य आणि आज प्रतीक म्हटला की शेतात नारळ आहेत. मग काय, काढली हायाभुसा आणि निघालो शेताला. नेहमीप्रमाणे प्रतीकनं खुरपं आणि दोरी घेतलेली. शेत आलं, म्हटलं शेताचा जरा व्हिडिओ काढू. पुण्यातून गावी आल्यावर आणि गावातून शेताला आल्यावर असं खूप भारी वाटतं. हे आमच्या शेतातील केळीचं झाड, त्याला केळं आलेत. हे एक नारळाचं झाड, हे एक नारळाचं झाड, ह्याला पण नारळ लागलेले आहेत. हे आमचं फार्म हाऊस. ह्या फार्म हाऊसमध्ये आम्ही शेताचे अवजारं वगैरे ठेवतो. मग पुढं आल्यानंतर प्रतीक आमचा काहीतरी करत होता. जाऊन बघूया म्हणलं तर प्रतीक जुगाड करत होता. आता ह्या जुगाडानं मला नारळ काढायचे होते. मग काय, घेतली काठी आणि नारळ काढायला लागलो. प्रतीकने केलेल्या जुगाडानं नारळ काढलेत. 3-4 नारळ काढलेत आणि काढलेले नारळ गोळा करू लागलो. पुण्यात हेच नारळ आम्ही 60 रुपये प्रमाणे एक असं घेत होतो. मग प्रतीकला म्हणलं चल, तर प्रतीक म्हणला नाही, मला मम्मीने वांगी आणायला सांगितल्यात, वांगी बघतो. वांगी बघून झालीत. मग नंतर जो जुगाड केला होता तो काढला आणि नारळ घेतला आणि घरला निघालो. परत घेतली हायाभुसा. हायाभुसा काय आमची चालू होत नव्हती. कशी तरी हायाभुसाला चालू केली आणि म्हणलं चला घरी जाऊ. घरला आल्यावर प्रतीक म्हटला, काय जिमची ताकद लावायलायस का काय? खूप मेहनतीने नारळ फोडल्यानंतर प्रतीक म्हटला, अवंतिकाला मी नारळ द्यायला जातो, थांबा. धन्यवाद. पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये.